नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कसे सगळे? मस्त मजेत. तर तुम्ही म्हणसाल की कुठं बसलाय नक्की? तर मी रात्री जिंतीला आलतो, थोडंसं काम होतं आणि आता जायचं लगेच माघारी. पण सकाळ सकाळ म्हणलं व्हिडिओ बनवावा. म्हणजे सगळेजण आता 2-4 दिवस झालं काय झालंय काय चाललंय ते तुम्हाला तर माहितीच आहे. मग सगळेजण मला कमेंट करतात की जाऊ दे, झालं गेलं, पूजा शिकेल हळूहळू, माफ कर तिला. म्हणजे माफ करण्यासारखी तिने काय लय मोठी चूक बी काय केलेली नाही, किंवा मी तिला ना लय मोठं रागून बसलोय किंवा ह्या त्या गोष्टी. पण एक मनातून नाराजगी झाली माझी. तिला कसं समजावं किंवा कसं बोलावं वगैरे. आता ठीक आहे, राग आणि भीक मागे असं असते. राग 4 दिवसाचा असते, निघून जाते. राग काय कायमचं नाही. जरी मी त्या दिवशी रागामध्ये काय किंवा टेन्शनमध्ये जरी काय बोललो असेल, तरी ती किती थोड्या थोड्या वेळाचं असते. मग शेवटी आपल्या आयुष्याला कडेला बायकोच जात असते, कोण कोणाचं नसते. पोरांची सुद्धा गॅरंटी नाही. त्याच्यामुळं नवरा बायकोने व्यवस्थित राहणं हे लय गरजेचं आहे. मग आता 2-4 दिवस झालं, म्हणजे माझा पण राग ह्या त्या गोष्टी सगळ्या शांत झाले. ती पण आपलं घरामध्ये बसते, उठते, तिचं ते काम वगैरे करते. तिने ब्लॉग पण बनवला. तिचा परत ब्लॉग बघून मला वाईट वाटलं. ती ब्लॉगमध्ये रडत होते आणि ती तिची परिस्थिती सांगत होते. म्हणजे मला तर माहितीच आहे, पण ती उगाच मागच्या गोष्टी परत उकरून पुन्हा ते व्हिडिओ उगाच वाटलं मला. जाऊ दे म्हणलं, मी सगळ्या गोष्टी मनातनं काढून टाकल्या. आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. जसं संसाराचा गाडा पुढं ढकलणं होईल तसा ढकलायचा, असंच ठरवलं. तिला जेवढं येतं तेवढं. एखादा शब्द नाही आला, तो व्हिडिओ तिथं सोडून द्यायचा किंवा तो व्हिडिओच बनवायचा नाही. म्हणजे मी असं डोक्यात घेतलं. रुसायचं नाही, भांडणं करायची नाही, तर काही सुद्धा नाही. मग रात्री ताईकडे आलो आहे. म्हणलं आज व्हिडिओ बनव. गेले 4 दिवस झालं पूजाशी मी बोलत नाही आहे. म्हणजे असं मनातून इच्छाच होय नाही. म्हणजे इच्छा होते, पण कसं बोलू, स्वतःहून कसं बोलू, त्याच्यामुळं असं म्हणजे बोलूच वाटत नाही मला. तर आता सगळे आहेत तिकडे घरी, मी लांब येऊन बसलो या ठिकाणी. बघा इकडं लिंबाखाली जरा. म्हणजे पूजा पण बोलण्याचा प्रयत्न करते कधी मधी, जेवायचं का, म्हणजे फॉर एक्झाम्पल छोटे मोठे गोष्ट. पण ती मला कसं बोलू तिला हेच समजेना. म्हणजे बोलायचा म्हणजे काय लय मोठा विषय नाही आहे. मला थोडासा असा काय त्याला म्हणतात, कमीपणा असं वाटते. ते कधी कधी तर असं वाटतं की 2 झापडीत द्यावं आणि त्याला समजावून सांगावं सगळ्या गोष्टी. पण ती करून पण बघितलं मी एक दिवशी, नाही समजत. आता आहे सगळे तिकडं. तर चला जातो मी. पूजाला गेले 4 दिवस झालं मी ब्लॉगमध्ये पण घेत नाही आणि शूटिंगमध्ये पण घेत नाही आहे, बोलत पण नाही आहे. चला, राग होता म्हणून मी सगळ्या गोष्टी केल्या. पण मी काय एवढा काय ते म्हणतात क्रूट, की एवढा वाईट नाही आहे की तिच्यावर जुलूम बिलूम करायला असं. हे बघा, मी आता इकडे असं रान आहे, हे पाठीमागं दाजीचंच रान आहे, नुसतं कुसळं. हे बघा इकडं घर आहे, इथं 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 घर आहे नारळापाशी. जातो
आणि आज पहिल्यांदाच पूजाला ब्लॉगमध्ये घेतो. बघा तिच्या रिॲक्शन्स वगैरे काय वगैरे आहेत. आणि जेव्हा पण मी इथं ताईपाशी यायचो तेव्हा आम्ही खूप साऱ्या रील्स शूट करायचो, ब्लॉग शूट करायचो वगैरे वगैरे. पण आम्ही काल आलो आहे संध्याकाळी, पण ताईने पण व्हिडिओ बनवला नाही, मी पण नाही, पूजानं पण नाही, कोणीच नाही. म्हणून मी म्हणलं सकाळ सकाळ थोडासा व्हिडिओ बनवून ह्या गोष्टी क्लिअर कराव्यात. तर चला आता मी जातो. कसं बोलू तुम्ही सांगा गाड्या. मला म्हणजे तर काय सांगू, म्हणजे तुमच्याबरोबर असं कधी झालं आहे का बघा, नवरा बायकोची भांडणं झाल्यात पण कोण उतार तर घेत नाही, किंवा मी कसं बोलू पाहिजे दोघांच्या मनात असतं, पण इगो हट होतं तिथं. आता काय इगो हट करून कुणाला दाखवायचं आणि काय करायचं या, त्याच्यामुळं जे काय आहे ते आता आहे असं घेऊन जाऊ का मोबाईल कट करू, वेळ लागेल जायला. कट करतो रे, बोलतो बघ मला कशी बोलते या. बघा केवढं मोठं वारुळ आहे इथं, रस्त्यात जाता जाता भेटलं. कृष्णा मम्मी कुठे आहे रे? घरात. आणि तू काय करतोय बाहेर? दाजी बसले तिकडं. इथं बघा पूजा बसली, आका आहे, सागरची मम्मी आहे, इथं ताई आहे. ए नाश्त्याला काय केलंय का पूजा? हो काय करते का बाबा? आका झाला का नाश्ता? पिवड्या, ए पिऊ पिऊ, चल इकडे बाबू. हा इकडं कृष्णा पोहे आण बाबू, पोहे आण, पोहे आण की मला. काय काठी बूट पायात हा? काय ग पिऊ, पोहे खाल्लं तो? बस खाली, बस खाली, खावा आपण, बसा बसा बसा. मलाच लागले या पोहे खायला. पिऊ मिठाची बरणी घेऊन काय करते बाबू? आईच्या गावात आता काय खरं नाही, पोह्यात मीठ टाकते. नको टाकू. तर मित्रांनो आताच नाश्ता केला आणि आज ह्याचा बड्डे आहे, आपला सागरचा बड्डे. त्याचा बड्डे पण घरी गेल्यावर सेलिब्रेट करायचा. अरे काय पोरीनवणी काय केलेला का तू? हा टिकली लावली पोरीनवणी काय मग ते? बस परत शांत तिथं. तर फायनली तुम्ही बघितलं मित्रांनो, मी पूजाला बोललो की पोहे वगैरे झालेत का नाश्ता, म्हणजे नाश्त्याला काय केलं ते म्हणजे पोहे केले. आता
जाऊ ते असू द्या. चला हळूहळू हळूहळू रुळत सगळ्या गोष्टी. आणि मग नंतर बघूया त्याच्याकडनं ॲक्टिंग काढून घ्यायचं, रील्स वगैरे बनवायच्या, कॉमेडी व्हिडिओ बनवायचे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या ना. आत्ता आम्ही जाणार आहे बारामतीला. तर चला, आज सागरचा बड्डे, त्याचा बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे जाऊन. कृष्णा निघायचं बारामतीला बाबू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हां आधी सागर दादाचे बर्थडे. हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाचा आपला व्हिडिओ आला आहे, कृष्णाची निवडणूक. म्हणजे त्या दिवशी मी ह्यांचं शूटिंग जे करत होतो ना, तो व्हिडिओ मी टाकला आहे कृष्णाच्या गमती जमती या चॅनलला. नाहीतर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देतो त्याची. नक्कीच जाऊन बघा कसं झालं, नक्कीच सांगा. गाडीत बसली, घाम यायला लागला. तर चला, बाय बाय.